नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मागील काही महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे शेती पिकाचं नुकसान झालेलं होतं आणि त्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना मदत म्हणून एक पॅकेज जाहीर करण्यात आलेलं होतं. त्यामध्ये शासनाकडून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळी मदत, जसे रब्बी पेरणीसाठी 10,000 रुपये अनुदान, तर अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 8,500 रुपये प्रति हेक्टरी 3 हेक्टर मर्यादेपर्यंत अनुदान, अशी मदत जाहीर करण्यात आलेली होती. आता अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण त्यांच्या पीक कर्जाबाबत शासनानं मोठा निर्णय घेतलेला आहे. ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमुळे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. पीक कर्जाबाबत शासनानं काय निर्णय घेतलेला आहे, चला तर मग पाहूया. या ठिकाणी पाहू शकता, सन 2025 मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांच्या सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगितीबाबत 26 नोव्हेंबर 2025 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. प्रस्तावना तुम्ही पाहू शकता. राज्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती उद्भवलेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे शेतीपीक शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून पशुहानी, मनुष्यहानी होणे, घराची पडझड होणे, पुरामुळे गावातील बाधितांना स्थलांतरित करणे, याकरता आपत्तीग्रस्तांना दुष्काळ सदृश परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्याबाबत महसूल व वन विभाग दिनांक 10/10/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे. त्यामध्ये सहकार विभागाशी संबंधित खालील सवलतीचा समावेश आहे. यामध्ये सहकारी कर्जाचे पुनर्गठन आणि शेती निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती देणे 1 वर्षासाठी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. पाहू शकता, महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक 10/10/2025 मध्ये नमूद अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित झालेल्या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना उपरोक्त सवलत लागू करण्यात यावी. बाधित तालुक्याच्या सर्व गावातील बाधित शेतकऱ्यांना अल्पमुदत कर्जाचे मध्यम मुदत कर्जात रूपांतरण करणे व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगितीबाबत राज्यस्तरीय बँकर समिती, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई, त्याचप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी आवश्यक ती कार्यवाही करावी. या शासन परिपत्रकाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येईल, याची सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दक्षता घ्यावी. म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, ज्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे, अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहकारी कर्जाचं पुनर्गठन तसेच शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती देण्यात आलेली आहे 1 वर्षासाठी. तुम्हाला बँका आता कुठल्याही प्रकारच्या कर्ज वसुलीसाठी तगादा लावणार नाहीत. तर यामध्ये कोणत्या जिल्ह्याचा आणि कोणत्या तालुक्याचा समावेश आहे, चला मग पाहूया. या ठिकाणी या तालुक्यासाठी आणि जिल्ह्यांसाठी हा शासन निर्णय असणार आहे. पाहू शकता, यवतमाळमधील 12 तालुके आहेत, अमरावतीमधील 6 तालुके, वाशिममधील 3 तालुके, बुलढाणामधील 9 तालुके, अकोलामधील 5, चंद्रपूरमधील 14, तर वर्धामधील 7, नागपूरमधील 12, भंडारामधील 6, गोंदियामधील 7, गडचिरोलीमधील 10, तर सोलापूरमधील 11 तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. अहिल्यानगरमधील 13 तालुके, पुणेमधील 7 तालुके, कोल्हापूरमधील 3 तालुके, सातारामधील 3 तालुके, सांगलीमधील 8 तालुके, नाशिकमधील 15 तालुके, जळगावमधील 4 तालुके, नंदुरबारमधील 6 तालुके, धाराशिवमधील 8 तालुके, लातूरमधील 10 तालुके, परभणीमधील 9 तालुके, हिंगोलीमधील 3 तालुके, छत्रपती संभाजीनगरमधील 9 तालुके, जालनामधील 8 तालुके, बीडमधील 11 तालुके, रायगडमधील 15 तालुके, रत्नागिरीमधील 7 तालुके, ठाणेमधील 5 तालुके, तर पालघरमधील 7 तालुके, तर एकूण अशा 253 तालुक्यांसाठी हा शासन निर्णय लागू राहणार आहे. म्हणजे त्याच्या शेतीशी निगडीत जे पीक कर्ज घेतलेले आहे, त्याच्या वसुलीस 1 वर्षासाठी स्थगिती देण्यात आलेली आहे. तर असा हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा.